खेळ नशिबाचा भाग 26. सायली रडत रडत अर्जुनच्या शेजारीच गाढ झोपी गेली होती. काही वेळानंतर तिचा फोन वाजला. तेव्हा तिला जाग आली. सायली म्हणाली, हॅलो. सायली बेडवरून उठून फोन घेऊन बाल्कनीमध्ये जात होती. तुझा मुलगा माझ्या ताब्यात आहे. त्याला जिवंत बघायचं असेल तर मी सांगतो त्या पत्त्यावर ये. समोरून वृक्ष असा आवाज तिच्या कानावर पडला होता. चिकूचं नाव ऐकताच तिला धस्स झाली. धडधड व्हायला लागलं. तिचे पाय लटलटायला लागले होते. सायली म्हणाली, कोण कोण बोलताय तुम्ही? आणि माझा मुलगा तुमच्याकडे कसा काय? सायली बोलता बोलताच पटापटा पावलं टाकत चिकूच्या रूममध्ये निघून गेली. तर तेथे चिकू नव्हता. चिकू रूममध्ये नाही ते बघून तिला अजूनच घाम फुटला होता. मग ती गाढच्या दिशेने निघाली होती. आता जवळजवळ ती पळतच जात होती. हे सगळं सोड. मुलगा जिवंत हवा असेल तर आत्ताच्या आत्ता मी सांगेल तेथे यायचं. आणि लक्षात ठेव, माझी माणसं चारही बाजूंनी पसरलेली आहेत. म्हणून चुकूनही जरी तुझ्यासोबत कोणी असल्यास दिसलं मला तर त्याच्या क्षणी तुझा मुलगा ढगात असेल. बोलून त्या व्यक्तीने फोन कट केला होता. सायली म्हणाली, हॅलो. हॅलो. सायली जाम घाबरलेली होती. आता तर चिकू गार्डनमध्ये सुद्धा दिसला नाही. तिने लगेच सगळ्या नोकरांना चिकूला शोधायला पाठवलेलं होतं. तेवढ्यातच तिच्या फोनवर एक व्हिडिओ आला. तिने लगेच ओपन करून बघितलं. त्या चिकूला एका खुर्चीवर बांधून ठेवलेलं होतं आणि त्याचे डोळे उघडझाप करत होते. अतिशय घाबरलेला होता तो. तेव्हाच तिच्या फोनवर अजून एक मेसेज आला. त्यात तिला तिथे पोचायचं होतं ना, तिथला पत्ता होता. ती लगेच गाडी घेऊन तेथे निघाली. ते ठिकाण शहराच्या थोडं बाहेरच होतं. तिथे लांब लांबपर्यंत माणसं राहतच नव्हती. पण तिचं एका आईचं काळीज होतं ना. आपल्या लेकरांच्या काळजीने तडफडत होती ती. म्हणून ती न घाबरता तिथे गेली होती. एका पडका बंगला होता तो. त्याच्या आसपास एकही घर नव्हतं. मोठमोठी झाडं झुडपच होती आजूबाजूला. आजूबाजूला धिप्पाड अशी 4-5 माणसं फिरत होती, जी सायलीकडे वरून खालीपर्यंत टक लावून बघत होती. त्याची नजर बघून तिने लगेच अंग आकसून घेतलं आणि पटापटा आतमध्ये निघून गेली. खूप घाबरलेली होती ती. वातावरण खूप भयानक होतं तिथलं. तिचं एवढंसं जीव किती वेळ स्वतःला भक्कम ठेवू शकेल ना, ते देवच जाणे. आत्ताच्या आता तिच्या समोरचा एक व्यक्ती तिला दिसला आणि त्याला बघताच तिचा श्वास घशातच अडकला होता. आणि तिच्या डोळ्यात भीती बघून तो पण खूप खुश झाला होता. त्याला एकदम आनंद झाला आणि ती भीतीने सुन्न झालेली होती. एकटक त्याच्याकडे बघत होती ती. तिला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. जो माणूस 10 वर्ष पूर्वी मेला होता त्याला अचानक समोर बघून कोणीही सामान्य माणूस घाबरेलच असं प्रत्येकालाच होईल. तीही घाबरलीच होती. तोच होता तो युगवीर. तिच्या आयुष्यातील सगळ्यात भयानक व्यक्ती होता तो. युगवीर म्हणाला, वेलकम बॅक माय लव्ह. व युगवीर खुनसी हसत माय लव्ह या शब्दांवर जोर देतच म्हणाला होता. पण ती बिचारी अजूनही घाबरून त्याला बघतच होती. खूप मिस केलं मी तुला, आठवते? आणि आपल्या मुलाला सुद्धा. बोलत त्याने खूपच विचित्र पद्धतीने तिच्या चेहऱ्यावर हात फिरवला होता. जो स्पर्श तिला खूप किळसवाणा वाटत होता. म्हणून ती लगेच 2 पावले मागे गेली. सायली म्हणाली, प्लीज माझ्या मुलाला आणि मला परत द्या. ती सरळ मुद्द्यावर आली होती. माझा मुलगा मला हवा आहे. तू जिवंत कसा आहे? इतके दिवस कुठे होता? काय करत होता? असं काही तिने त्याला विचारलं सुद्धा नाही. युगवीर म्हणाला, करेक्ट, युवर वर्ड्स. तो आपला मुलगा आहे हे लक्षात ठेवायचं. आपला दोघांचा. तो मुद्दाम आपल्या दोघांचा या शब्दांवर जोर देतच म्हणाला होता. सायली म्हणाली, तुम्हाला जे हवं आहे ते सगळं मी तुम्हाला देईल. प्लीज त्याला सोडा. माझ्या बाळाला माझ्यापासून लांब करू नका. सायली हात जोडून त्याला म्हणाली होती. युगवीर म्हणाला, तू आणि मला देणार? तो गडगडीतच हसतच म्हणाला होता तिला, मीच दिलेलं सगळं तुझ्याकडे आहे ग. पैसा, बिझनेस, मुलगा, आणि तू मला देणार आहेस? तो पुन्हा तिच्यावर हसत होता. बरोबरच तर होतं ना त्याचं काही चुकलेलंच नव्हतं. त्यानेच तर सायलीच्या वडिलांचं घर तिच्या मामामामीकडून घेऊन तिला दिलेलं होतं, जिथे ती आता राहत होती. त्यानेच तर तिला आता ती चालवते तो बिझनेस चालू करून दिलेला होता. आणि मुलगाही त्याचाच होता ना. सायली म्हणाली, तुम्ही हे सगळं का करत आहात? काय पाहिजे तुम्हाला?
तिला अंदाज आलेलाच होता, म्हणून तिनं सरळ सरळ त्याला विचारलेलंच होतं. युगवीर म्हणाला, तुझ्यामुळे मी माझ्या मुलापासून 10 वर्ष लांब राहिलेलो आहे. तडफडलो त्याच्यासाठी. तुझ्यामुळं मी एवढे वर्ष माझ्या बायकोला दुसऱ्याच्या मिठीत बघितलेलं आहे. आणि आता बाद झालं. माझा मुलगा आता माझ्या जवळच राहील. तुला जर आमच्या सोबत राहायचं असेल तर चांगलीच गोष्ट आहे म्हणा, आणि नसेल राहायचं तरीही तुला राहावंच लागेल. तुझा तो नवरा कधीही बरा होणार नाही याची मी पूर्ण काळजी घेतलेलीच आहे, हे पण आधीपासूनच. सो तू आता फ्री आहेस माझ्यासोबत राहायला. कम. शेवटचं वाक्य बोलताना त्याने तिच्या गालांवर हळुवारपणे बोट फिरवला होता आणि मुश्किल नजरेने तिच्याकडे बघतच होता. सायली म्हणाली, म्हणजे तुम्ही अर्जुनचा ॲक्सिडेंट तुम्ही केला होता? तिला लगेच समजलं. युगीर म्हणाला, येस बेबी, त्यामध्ये काही शंका नाही. माझी बायको त्याच्या जवळ राहते हे मी शांत बसून बघू शकत नाही ना. बोलतच त्याने तिला स्वतःच्या जवळ ओढलं होतं. सायली म्हणाली, काय करताय तुम्ही? सोडा मला. तिने लगेच त्याला स्वतःपासून लांब ढकलून दिलेलं होतं. तिने पूर्ण ताकद लावून ढकलल्यामुळं तो 4 पावले मागे गेला होता आणि अतिशय रागाने तिच्याकडे बघत तिच्या जवळ जाऊन त्याने तिचा जबडा आवळून धरलेलाच होता. तिने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याची ताकदीपुढं तिची ताकद कमीच पडली होती आता. युगीर म्हणाला, मी तुला लग्न झालं तेव्हाच सांगितलेलं होतं की तुझ्या आयुष्यावर फक्त माझा हक्क असेल. तू फक्त माझी आहेस. पण तू काय केलं ग? माझ्या मागे दुसऱ्यासोबत संसार उभा केलास ना तू. आणि तुला काय वाटलं ग मी बघत बसेल हे सगळं काही? तो अतिशय रागाने दात आवडूनच बोलत होता तिला. आपला घटस्फोट झालेला आहे म्हणून तुमचा आणि माझा काही संबंध नाही आहे, आणि हक्क तर अजिबात नाही आहे. त्याने अजूनही तिचा जबडा सोडलेला नव्हता. तरीही तिने धाडस करून त्याला सत्य परिस्थितीची जाणीव करून दिलेलीच होती. युगीर म्हणाला, तू उलट उत्तर द्यायला खूप शिकलेली आहेस आता. शिल्लक झालेली आहेस तू आता. तुला सरळ करणं माझ्यासाठी अवघड नाही आता. मी तुला लगेच सरळ करणार. असं म्हणत त्याने तिचा जबडा हिसका देऊन सोडत गार्डला इशारा केला. तसं 2 लेडी गार्ड तेथे आल्या होत्या आणि त्यांनी सायलीच्या तोंडांवर आणि डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती. सायली स्वतःला सोडवण्यासाठी हातपाय मारत होती, पण तिची ताकद तेथे सुद्धा कमी पडत होती. त्या दोघी मिळून सायलीला गाडीत बसून घेऊन गेल्या होत्या. थोड्या वेळाने त्या दोघी सायलीला घेऊन एक आलिशान बंगलोमध्ये गेल्या होत्या आणि तेथेच तिला एक रूममध्ये कोंडून निघून गेल्या. सायली हताश होऊन रडत तशीच बसून होती. काही तासाने तिला दार उघडण्याचा आवाज आला आणि त्यासोबतच बुटाचा टकटक आवाज तिच्या जवळ येत आहे असं तिला जाणवलेलंच होतं. त्याने तिच्या हिताचा दंड धरून हिसका देऊनच तिला उभं केलं आणि तिच्या डोळ्यांवरून आणि तोंडांवरून पट्टी काढलेली होती. सायली म्हणाली, प्लीज मला माझा मुलगा द्या आणि आम्हाला जाऊ द्या इथून. सायलीने कळवळून त्याच्या पुढे हात जोडलेले होते. युगवीर म्हणाला, तुला जायचं तर तू जाऊ शकतेस ना, पण तुला मी जाऊ देणार नाही आहे. तुला तर जाऊ द्यायचं असतं तर मी हे सगळं का केलं असतं ग? आणि शेवटचं सांगतोय तुला मी, तो माझा मुलगा आहे आणि माझ्या जवळच राहणार आहे आता. त्याने अतिशय रागात तिला खडसावूनच सांगितलेलं होतं आणि ते घडाघडा अश्रू गाळू लागलेली होती. जमिनीवर बसून रडत होती ती आता, आणि तो आरामात बेडवर पसरून झोपलेला होता. ती रडली किंवा रात्रभर जागीही राहिली ना तरी त्याला काहीच फरक पडणार नव्हता. तास तो निवांत झोपणार होता तो, आणि त्याने तसंही केलंच. युगवीर तो समुद्रात पडला तेव्हा त्याने किनाऱ्यावर पोचण्याचा प्रयत्न केला होता, पण नाकातोंडात पाणी जात होतं त्याच्या. श्वास घेणं अवघड जाऊ लागलेलं होतं त्याला. तसं त्याच्या शरीराने हालचाल थांबवलेली होती आणि तो बेहोश झाला आणि वाहत वाहत बरंच लांब पोचला आणि मच्छीमाराच्या जाळ्यात जाऊन अडकला होता. ए गोविंदा, ए श्याम्या, लवकर या इकडं. हे बघा, जाळ्यात कोणीतरी माणूस अडकलेला आहे बघा. कोण आहे बघा बरं. विजेंद्रराव जाळ्यात अडकलेल्या युगवीरकडे बघून म्हणाला होता. गोविंदा म्हणाला, दादा हा मेलेला तर नाही ना? गोविंदा विजेंद्ररावांना म्हणाला होता आणि विजेंद्रने घाबरून लगेच युगवीरचे श्वास चालू आहे की नाही ते बघितलेले होते. विजेंद्रराव म्हणाले, हाय हाय, जिवंत आहे हा माणूस. म्हणत विजेंद्रने युगवीरच्या पोटांवर दाब देऊन त्याच्या तोंडातलं गेलेलं पाणी बाहेर काढलं होतं.
तेव्हाच त्याचं लक्ष युगवीरच्या डोक्यांकडे गेलं. खूप जोरदार मार लागलेला दिसत होता त्याच्या डोक्याला. जेव्हा युगवीर सायलीच्या झपाटतीने समुद्रात पडला होता, त्याला डोक्याला मार लागलेला होता, म्हणून त्याची ताकद अपुरी पडलेली होती त्या दिवशी. याच्या डोक्याला तर जबर मार लागलेला दिसतोय आता. विजेंद्र युगवीरच्या डोक्याला हात लावून बघत म्हणाला होता. गोविंदा म्हणाला, दादा चल लवकर, त्याला घेऊन डॉक्टरकडे जाऊया आपण लगेच. गोविंदा म्हणाला आणि त्यांनी त्यांची बोट किनाऱ्यावर आणली. मग तिघांनी युगवीरला उचलून घेतलं आणि जवळ असलेल्या त्यांच्या एरियामधील छोट्या दवाखान्यामध्ये घेऊन गेले होते. त्यांच्या डोक्याला जास्त जखम झालेली आहे. मी मलमपट्टी लावलेली आहे आणि सलाईन सुद्धा लावलेली आहे. 1-1.5 तासात त्यांना शुद्ध येईलच. डॉक्टर बेडवर निश्चित पडलेल्या युगवीरकडे बघून म्हणाले होते. 2 तासांनी युगवीरला शुद्ध आले. त्याने हळूहळू डोळे उघडले. विजेंद्रराव म्हणाले, साहेब तुम्हाला बरं वाटतंय का आता? जितेंद्र लगेच युगवीर जवळ जाऊन म्हणाला होता. युगवीरच्या कपड्यावरून त्याच्या चेहऱ्यावरील रुबाबदार विजेंद्र समजून गेलेला होता. युगवीर सामान्य व्यक्ती तर नाहीच आहे, नक्कीच नाही. तो युगवीरला साहेब म्हणाला होता, कारण तो तसा दिसतच होता. बेशुद्ध अवस्थेत सुद्धा युगवीरच्या चेहऱ्यावर एक चमकच होती. त्याचा नेहमीचा रुबाब होता तो. साहेब. युगवीर काही बोलत नव्हता, म्हणून विजेंद्रने पुन्हा त्याला हाक मारली होती. तेव्हा कुठे युगवीरने विजेंद्रकडे बघितलं होतं. त्याच्या कपाळावरील आठ्यासोबतच त्याच्या चेहऱ्यावरील प्रश्न सुद्धा साफ दिसत होता. विजेंद्रराव म्हणाले, साहेब तुम्ही बेशुद्ध अवस्थेत मला समुद्रात सापडलेला होतात आणि तुमच्या डोक्याला सुद्धा खूप मार लागलेला आहे. जखमी झालेलं आहे तुमचं डोकं, म्हणून मी तुम्हाला दवाखान्यात घेऊन आलेलो आहे. विजेंद्रने युगवीरच्या चेहऱ्यावरील प्रश्न ओळखून उत्तर दिलेलं होतं. तेव्हा युगवीरने स्वतःच्या डोक्याला हात लावला तर तेथे पट्टी बांधलेली होती. त्याचा हात लागताच त्याला वेदना झालेल्या म्हणून त्याने लगेच हात काढून घेतला होता. त्याचं डोकं सुद्धा दुखत होतं आणि इकडं तिकडं बघू लागलेला होता. हे ठिकाण त्याच्या ओळखीचं अजिबात नव्हतं, म्हणून त्याने पुन्हा विजेंद्रकडे बघितलं होतं. विजेंद्रराव म्हणाले, साहेब तुम्ही कोण आहात? कुठे राहता तुम्ही? मला तुमचा पत्ता द्या. मी तुम्हाला तुमच्या घरी सोडून येतो, किंवा तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तींचा नंबर द्या मला. मी त्यांना फोन करून तुम्ही येथे असल्याचं कळवतो. मग ते घेऊन जातील तुम्हाला तुमच्या घरी. विजेंद्रने युगवीरला सुखरूप त्यांच्या घरी पोहोचवण्याचे मार्ग सुचवलेले होते. युगवीर म्हणाला, मी कोण आहे? युगवीर अस्वस्थ होऊन प्रश्नार्थक नजरेने विजेंद्रच्याकडे बघू लागलेला होता. विजेंद्रराव म्हणाले, साहेब हे काय बोलताय तुम्ही? तुम्हाला माहित नाही तुम्ही कोण आहेत तर? मी तुम्हाला ओळखत नाही. मला तर तुम्ही आजच तेही बेशुद्ध अवस्थेत सापडलेले आहात. विजेंद्र पूर्णपणे गोंधळून गेलेला होता. युगवीर म्हणाला, मला आठवत नाही माझं नाव काय आहे, मी कुठून आलेला आहे. युगवीर डोक्यांवर जोर देऊन आठवण्याचा प्रयत्न करू लागलेला होता आणि डोक्याला जास्त ताण आल्यामुळं पुन्हा तो बेशुद्ध झाला होता. साहेब, डॉक्टर विजेंद्रने लगेच डॉक्टरांना बोलवून घेतलं होतं आणि युगवीर सोबत झालेलं बोलणं त्यांना सांगितलेलं होतं. डॉक्टर म्हणाले, मला वाटतंय त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांची स्मरणशक्ती गेली असावी. मी काही टेस्ट करून बघतो. डॉक्टर युगवीरचे हार्टबीट चेक करत म्हणाले होते. विजेंद्रराव म्हणाले, कधी बरे होतील ते? नाही म्हणजे त्यांच्या घरचे काळजी करत असतील ना, आणि त्यांनी स्वतःची ओळख सांगितल्याशिवाय मी त्यांच्या परिवारातील लोकांना कसं कळवणार? विजेंद्र काळजीने म्हणाले होते. डॉक्टर म्हणाले, बघू, मी त्यांची टेस्ट करून घेतो आता. तुम्ही बाहेर थांबा. डॉक्टर म्हणाले. मग विजेंद्र वेटिंग एरियामध्ये जाऊन बसलेले होते. अर्ध्या तासानंतर युगवीर पुन्हा शुद्धीवर आला होता. तेव्हा डॉक्टरांनी त्यांच्याशी बोलून कन्फर्म केलं की खरंच त्यांच्या डोक्याला लागल्यामुळं त्यांची स्मरणशक्ती गेली आहे. विजेंद्रने पोलिसात जाऊन युगवीरबद्दल माहिती दिलेलीच होती. त्यांच्या घरच्यांबद्दल काही माहिती भेटत नाही तोपर्यंत युगवीरला विजेंद्रने सोबत ठेवून घेतलंच पाहिजे, असं पोलिसांनी त्याला सांगितलं होतं. चिकू म्हणाला, आजोबा, मम्मा कुठे आहे? मला तिची खूप आठवण येत आहे. चिकू चेहरा बारीक करूनच म्हणाला होता. प्रतापराव म्हणाले, तुझी मम्मा तुझ्या डॅडी सोबतच आहे. लवकरच आपण सुद्धा जाऊया तिकडं. भेटूया पुढच्या भागात.
हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.